प्रिया लोकांनो, मी तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या नावाने शुभेच्छा देतो. हा गुड फ्रायडे म्हणजेच मोठा शुक्रवार म्हणून ओळखला जातो. येशूच्या मृत्यूची आठवण करून देणारा दिवस आहे. येशूने कलव्हरीच्या क्रुसावर आपले रक्त सांडून प्राण सोडले आणि तिसऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. त्याच्या मृत्यूची आठवण ठेवण्यासाठी जगभरात हा दिवस येशूच्या क्रूसवरील यातनांवर चिंतन करण्याचा दिवस म्हणून पाळला जातो. इथे तुम्ही एक दृश्य पाहत आहात. गोलगोथा नावाच्या ठिकाणी येशूला क्रुसावर खेळले गेले असं बायबलमध्ये सांगितलं आहे. येरुशलेममध्ये गोलगोथा नावाचं एक ठिकाण आहे. गोलगोथा म्हणजे मानवी कवटी, म्हणजेच माणसाच्या डोक्याच्या कवटीसारखा आकार असलेला डोंगर. हाच तो छोटा डोंगर आहे जिथे येशूला क्रुसावर खेळले गेले, म्हणूनच त्या ठिकाणाला गोलगोथा असं म्हणतात. अगदी असंच आपण हे नालुमावडीमध्ये उभारलं आहे, पण मूळ ठिकाण हे येरुशलेम मध्येच आहे. आपल्या नालुमावडीमध्ये देवाचा बाग नावाचं एक सुंदर बाग आहे, जे परमेश्वराने आपल्याला दिलं आहे. आपण त्या बागेला प्रार्थनेच्या बागेचं रूप दिलं आहे. इथे देशासाठी आणि विविध राज्यांसाठी प्रार्थनेचे मुद्दे ठेवलेले आहेत आणि लोक दररोज इथे येऊन प्रार्थना करतात. या ठिकाणी संपूर्ण रात्रीची प्रार्थना तसेच आरोग्य देणाऱ्या सभा वगैरे आयोजित केल्या जातात. अनेक लोक इथे येतात आणि आशीर्वादित होतात. याच ठिकाणी आम्ही कोलकाता डोंगरासारखी ही रचना उभारलेली आहे. तुम्ही नालुमावडीला येताना देवाच्या बागेत या तुम्ही हे ठिकाण पाहिलं पाहिजे आणि इथे येऊन प्रार्थना करण्यासाठी प्रभू तुम्हाला एक अभिषेक देतील. ठीक आहे, या दिवशी प्रभूने माझ्यासाठी कोणते वचन ठेवले आहे विचारता. रोमकरांस पत्र 5 अध्याय 8 वचन. परंतु देव आपल्यावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. आकाश आणि पृथ्वी निर्माण केलेल्या देवाने तुम्हाला प्रेम केले आहे, मला प्रेम केले आहे, आपल्यावर त्याचे प्रेम आहे. मी तुला प्रेम करतो असे फक्त बोलून चालेल का? प्रेम कृतीतून व्यक्त व्हायला हवे. मी तुला प्रेम करतो, प्रेम करतो, प्रेम करतो असं म्हणण्यानं त्या प्रेमाच्या आशीर्वादाची अनुभूती घेता येत नाही. ते प्रेम व्यक्त केलं पाहिजे. आपले स्वर्गीय पिता असलेल्या देवाने आपल्यावर असलेले आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी आपल्या पुत्र येशूला क्रुसावर खेळवण्यास संमती दिली. म्हणूनच ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला. तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी तो क्रुसावर मरण पावला. तुमच्यासाठी येशू क्रुसावर मरण पावला. माझ्यासाठी का मरावं लागलं असं तुम्हाला वाटतं का? तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व महत्वाच्या आशीर्वादांचा समावेश येशूच्या क्रुसावरील मृत्यूमध्ये आहे. ते कसं आहे असं तुम्हाला वाटतं का? मी तुम्हाला 4 वचने दाखवतो, त्यावरून प्रार्थना करा. आज तुमच्या आयुष्यात चमत्कार घडेल. बायबलमधील 1 पेत्र अध्याय 2 वचन 24. येशू ख्रिस्ताने आपले पाप आपल्या शरीरावर घेतले आणि ते क्रुसावर वाहून नेले असं लिहिलं आहे. म्हणजे आपल्या पापांनाच त्यांनी क्रुसावर वाहून नेलं आणि जाताना आपल्या अधर्मांनाही आपल्या अंगावर घेतलं आणि ते पूर्णपणे वाहून नेले. कारण आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला शांती द्यावी म्हणून आपल्या सर्व अधर्म, उल्लंघन आणि अपराध त्याने आपल्या अंगावर घेतले आणि आपल्यासाठी क्रुसावर रक्त सांडून मरण पावला. जेव्हा तुम्ही या विश्वासाने प्रार्थना करता तेव्हा शांती प्राप्त होते, पापमाफीची खात्री मिळते आणि एक मोठा आनंद अनुभवास येतो. मत्ताय अध्याय 8 वचन 17. येशूने आपली दुर्बलता स्वीकारली आणि आपले आजार क्रुसावर वाहून नेले असे लिहिले आहे. म्हणून आपल्या शारीरिक दुर्बलता आणि आजार येशूने क्रुसावर वाहून घेतले आहे. कशासाठी? त्याच्या जखमांमुळे आपल्याला बरे करावे म्हणून. म्हणूनच आपल्या रोगांना दूर करून आपल्याला आरोग्य देण्यासाठी त्याने क्रुसावर आपले आजार वाहून घेतले. जेव्हा आपण त्यावर विश्वास ठेवतो आणि क्रुसाची आठवण ठेवून प्रार्थना करतो तेव्हा कोणत्याही प्रकारचे आजार नाहीसे होऊन आरोग्य प्राप्त होते. तिसरे म्हणजे जेव्हा तुम्ही गलातियकरांस अध्याय 3 वचन 13 वाचता, येशू ख्रिस्ताने क्रुसावर आपले शाप स्वतःवर घेतले. झाडावर कामलेला प्रत्येक जण शापित असतो असे लिहिले आहे. त्याप्रमाणे येशू आपल्यासाठी क्रुसावर शापित झाला असे लिहिले आहे. पहा, त्या क्रुसावर येशू लटकत असताना त्याच्या डोक्यावर काट्यांचा मुकुट ठेवण्यात आला होता. ते काटे शापाचे प्रतीक आहेत.
शापामुळे जगात काटे उत्पन्न झाले, म्हणून आपल्या आयुष्यात कुठला तरी शाप असू शकतो. तो वंशपरंपरागत शाप असू शकतो किंवा तुम्ही केलेल्या एखाद्या पापामुळे तो शाप तुमच्या आयुष्यात सतत चालू राहू शकतो. एक त्रास, एकही शांती नाही, एकही आशीर्वाद नाही, काहीही चांगलं दिसत नाही, सगळं अपमान, निंदा, अडखळेच आहेत असं वाटून हे काय शाप आहे असं तुम्हाला वाटू शकतं. पण कोणताही शाप बदलण्याची सामर्थ्य येशूने क्रूसावर सांडलेल्या रक्तात आहे. म्हणूनच त्यांनी तो शाप स्वतःवर घेतला. जर तुम्ही त्यावर विश्वास ठेवून प्रार्थना केली तर तुमच्या आयुष्यातील शापाचे बंधन तुटून जाऊन आशीर्वाद प्राप्त होतील. त्याचप्रमाणे यशाया 53 अध्यायाच्या 4 वचन, येशूने आपले दुःख स्वीकारले आणि आपले शोक क्रूसावर वाहून घेतले. म्हणूनच आपल्या वेदना, समस्या, दुःख, अपमान, निंदा या सगळ्याच गोष्टी येशूने क्रूसावर वाहून घेतल्या. आज तुम्ही जर कोणत्याही वेदनेत, निंदेत, संकटात किंवा अपमानात असाल तर त्या क्रूसाकडे पाहत येशूने त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी तिथे वाहून घेतल्या आहेत. तुमच्यासाठी प्रभू म्हणतात, माझी मुलगी, तुझ्यासाठी मी क्रूसावर सगळं वाहून घेतलं आणि पूर्ण केलं. माझ्या मुला, तुझ्यासाठी मी क्रूसावर सगळं वाहून घेतलं आणि पूर्ण केलं. तो म्हणतो, मी तुला आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे, घाबरू नकोस. विश्वासाने मी म्हणतो, येशू, तू क्रूसावर माझ्यासाठी सर्व काही पूर्ण केलं आहेस. या क्रूसावर सांडलेलं रक्त, तू स्वीकारलेले जखमा, तू घातलेला काट्यांचा मुकुट, हे सर्व तू माझ्या शापांसाठी स्वीकारलं. यावर मी विश्वास ठेवतो. आज माझ्या आयुष्यात असलेले सर्व पाप, शाप, आजार, भीती, गोंधळ हे सगळं दूर होवो. येशूच्या रक्तामुळे विजय मिळो असं म्हणून बघा. या क्षणात तुमच्या आयुष्यात, तुमच्या अंतःकरणात एक बदल येईल. तुम्ही म्हणणार का? तसंच म्हणा, येशू, माझ्यासाठी, माझ्या जागी तू क्रूसावर मरण पावलास. तू माझं पाप वाहिलंस, शाप वाहिलास, आजार वाहिलेस. माझी निंदा, अपमान हे सगळं तू वाहिलंस. आता माझ्या आयुष्यात एक चमत्कार घडायला हवा. त्या कलवहरीच्या रक्ताची, क्रूसाच्या रक्ताची सामर्थ्य माझ्यात उतरू दे. त्या रक्ताच्या सामर्थ्याने मला मुक्ती मिळो, आशीर्वाद मिळो. येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन, आमेन.